पनीर शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी मी इथे चायनीज तांदूळ अर्धा किलो अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेला होता। यासाठी मी इथे तांदळाचे दुप्पट पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 5 ते 6 थेंब लिंबाचा रस टाकलेला आहे। तांदूळ निथळून ह्या पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे आहेत। अर्ध कच्चे शिजलेले तांदूळ नितळायला ठेवायचे आहेत। कढईमध्ये तेल गरम करून 1 चमचा आलं चॉप केलेलं आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या चॉप केलेलं टाकून फोडणी करायची आहे। 2 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून टाकायच्या आहेत। एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। 1 चमचा आल्या लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता उभा पातळ चिरलेला कोबी, बारीक चिरलेले शिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेले कांद्याची पात टाकून मिक्स केलेलं आहे। अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटांसाठी या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी पनीरला मॅरिनेट करणार आहे। यासाठी मी इथे अर्धा चमचा आल्या लसणाची पेस्ट, पाव चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून मिक्स केलेलं आहे। आता पॅनमध्ये व्यवस्थित हे पनीर शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवर हे पनीर शालो फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। इकडे पनीर सुद्धा शालो फ्राय झालेलं आहे आणि भाज्या सुद्धा आपल्या व्यवस्थित वाफवलेल्या आहेत। हे बघा किती छान भाज्या वाफवलेल्या आहेत। आता यामध्ये 5 ते 6 थेंब व्हाईट व्हिनेगर टाकायचं आहे। इथे मी थोडासा फूड कलर यूज केला आहे। फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरी चालेल। आता यामध्ये पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर शिजलेला तांदूळ टाकून मीडियम गॅसवर व्यवस्थित हा सगळा भात मिक्स करून घ्यायचा आहे। वरून कांद्याची पात टाकायची आहे। हे बघा किती छान पनीर शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।